हरे कृष्ण। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव जय बिहारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपीजन गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। आनंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। यमुना तीरावन झारे। यमुना तीरावन झारे। यमुना तीरावन झारे। यमुना तीरावन झारे। जय राधा माधव कुंज बिहारी। 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 श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे। निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्णा. तर सर्व भक्तांचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या या भागवतम क्लासमध्ये विशेष स्वागत आहे. तर काल आपण भगवान श्रीकृष्णांच्या द्वारकेमधल्या लीलेमधील नारद मुनी भगवंतांच्या गृहस्थ जीवनाचं दर्शन करण्यासाठी येतात, तर तो प्रसंग आपण पाहिला. आणि कशा पद्धतीने नारद मुनी सर्व 16,108 महलामध्ये जातात आणि प्रत्येक महलामध्ये भगवंत त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रत्येक वेगळ्या महलामध्ये वेगवेगळे कार्य करत आहेत हे नारद मुनी दर्शन करतात. आणि पुन्हा नारद मुनी भगवंतांची अनुमती घेऊन त्यांना प्रणाम करून तिथून निघतात. आणि त्याच्यानंतर मग सुखदेव गोस्वामी कृष्णांची दिनचर्या काय, म्हणजे सकाळी उठल्यापासून कृष्ण काय काय करतात हे सर्व वर्णन करून सांगत आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं काल की मग कृष्ण सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठतात, त्याच्यानंतर स्वतः पहिला ध्यान करतात, त्याच्यानंतर स्नान करून मग यज्ञ आहुती देणं, गायत्री मंत्रात जप करणं, मग पुन्हा गायींचं दान करणं ब्राह्मणांना, असे भरपूर काही आध्यात्मिक गोष्टी सकाळी करतात. नंतर मग आपला राज पेहराव घालून ते राजसभेमध्ये जाण्यासाठी तयार होतात. आणि मग इथंपर्यंत आपण काल चर्चा केली होती की कृष्ण आता आपला पूर्ण राजवेश धारण करून काय करतायत, आपल्या राजसभेमध्ये जाण्यासाठी बाहेर निघत आहेत. मग त्या ठिकाणी त्यावेळेला काय असायचं की त्यांचा जो रथ आहे, भगवंतांचा दिव्य जो रथ आहे, तो रथ त्यांच्या महलासमोर तयार असत होता. आणि त्या रथाचे सारथी कोण आहेत, तर भगवंतांच्या रथाचे सारथी आहेत दारुक. भगवंताच्या रथाच्या सारथींचं नाव आहे दारुक. हे दारुक भगवंताचे शाश्वत पार्षद आहेत आणि त्यांच्या रथाचे ते सारथी आहेत. मग की भगवान श्रीकृष्ण प्रत्येक महलामध्ये आहेत आणि प्रत्येक महलाच्या समोर एक रथ उभा आहे. म्हणजे 16,108 महल आहेत आणि प्रत्येक महलाच्या समोर एक रथ उभा आहे. आणि त्या रथामध्ये प्रत्येक रथामध्ये दारुक पण तिथं उभे आहेत रथाच्या समोर. म्हणजे दारुकांचा पण तेवढा विस्तार आहे भगवंताच्या सेवेसाठी. आणि मग कृष्ण जेव्हा आपल्या महलातून बाहेर येतात तर मग काय करतात, दारुक त्यांना हात देतात आणि दारुकांचा हात पकडून कृष्ण काय करतात, त्या आपल्या रथामध्ये चढतात, वर चढतात. आणि वर चढून मग काय करतात, ते त्या रथामध्ये बसतात. आणि दारुक मग काय करतात, त्या रथाला हाकतात. आणि मग रथाचे 4 घोडे आहेत, त्याची घोड्यांची नावं पण आपण मागं सांगितली होती. तर ते घोडे पण प्रत्येक महलाच्या समोर तेच घोडे आहेत. आणि तो रथ मग काय होतो, त्या महलातून बाहेर निघतो. आणि मग काय होतं, तर म्हणलेलं आहे, आचार्य इथं सांगत आहेत की 16,108 महलातून एवढे 16,108 रथ बाहेर पडतात. म्हणजे एवढे कृष्णाने एवढे रथ आहेत आणि ते सर्व रथ एकाच वेळेला बाहेर पडत आहेत. परंतु आता राज्यसभेमध्ये जेव्हा जातात त्या ठिकाणी काही एवढ्या रूपामध्ये जाण्याची आवश्यकता नाही, कारण त्या ठिकाणी सर्वांच्या सोबत एकाच रूपामध्ये भगवंत सर्व काही कार्य करू शकतात. मग काय व्हायचं की सर्व महलातून रथ बाहेर यायचे आणि त्या राज्यसभेचा जो मार्ग आहे त्या मार्गावर येऊन काय व्हायचे, सर्व रथ एकत्र होऊन त्याचा एकच रथ बनत होता. म्हणजे एकामेकामध्ये सर्व रथ मिसळायचे. म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही, किंवा थोडं आपण चित्र पण आपल्या डोळ्यासमोर करू शकतो. जसं आपण काही TV वर किंवा काही फिल्म्समध्ये असे काही विशेष काय आधुनिक तकनिकचा वापर करून अशा काही गोष्टी दाखवल्या जातात. मग ते तर थोडं कल्पना किंवा एक साईड काय म्हणतात त्याला, स्पेशल इफेक्टचा वापर करून ते दाखवत असतात फिल्ममध्ये किंवा काही अशा TV वर मोबाईलवर दाखवलं असतं. परंतु द्वारकेमध्ये हे वास्तविक घडत होतं की 16,108 रथ येत आहेत आणि त्या मार्गावर सर्व रथ एकत्र येऊन त्याचा एकच रथ बनतो. आणि मग एकच रथ आहे, एकच दारुक जे आहेत, घोडे ते 4 तेच आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण एक रूप आता धारण करून आपल्या राज्यसभेमध्ये जाऊ लागतात. म्हणजे किती अद्भुत भगवंताची लीला आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा त्याच्या अगोदर पण म्हणलेलं आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या महलातून बाहेर पडत होते, प्रत्येक महलातून त्या राण्यांच्या, तर त्या राण्या इतक्या त्यांना दुःख व्हायचं आता कृष्ण चाललेले आहेत. कारण एक प्रकारे कृष्णांचं ते ऑफिसचं टाईम आहे म्हणू शकतो आपण की जसं भगवान पण सकाळी उठून सर्व सकाळचं कार्य आपटून म्हणजे पूर्ण करून, आता जसं लोक असतात आपल्या ऑफिसला जातात, कोणी व्यवसाय करतं व्यवसायाच्या ठिकाणी जातं, कोणी शेती करत आहे तर शेतीच्या ठिकाणी जातं. तर तशा पद्धतीने कृष्ण आता राज्यसभेमध्ये चाललेले आहेत, कारण ते क्षत्रिय आहेत. आता राज्यसभेमध्ये जाताना दिवसभर कृष्णांचा संघ त्या राण्यांना मिळणार नाही. आणि म्हणून त्या राण्या
विरहामध्ये फार व्याकुल व्हायच्या, दुःखी व्हायच्या आणि दुःखी होऊन भगवंतांना त्या महलाच्या दरवाजापर्यंत सोडायला यायच्या. आणि भगवंत रथामध्ये बसत आहेत त्यावेळेला त्या दरवाजावर उभारूनच भगवंताकडे फार प्रेमाने एक लज्जायुक्त कटाक्ष टाकत उभा राहायच्या. म्हणजे थोडं लज्जा त्यांच्या चेहऱ्यावर आहे आणि त्याचबरोबर भगवंतांना शेवट जोपर्यंत पाहण्याची इच्छा पण आहे. आणि त्यामुळे त्याच दरवाजासमोर म्हणजे महलाच्या मुख्य द्वाराच्या समोर उभा राहून ते काय करतात, कृष्णाला पाहत राहतात. आणि कृष्ण पण मग जाताना त्यांच्या प्रेमाचा एक प्रतिसाद म्हणून त्यांच्याकडे जाताना एकदम स्मित हास्य करून एक आपल्या प्रेमाची नजर दृष्टी त्यांच्यावर पण टाकतात. आणि राणी मग ते काय करतात, ते पाहून आनंदित होतात आणि आपल्या महलामध्ये पुन्हा निघून जातात. जसं आपण पाहतो की एखाद्या फिल्ममध्ये ते दाखवलं जातं की जसं एक पती पत्नी आहेत नवीन किंवा एक प्रियकरण प्रेयशी असेल तर तो प्रियकर जाताना प्रेयशी काय करते किंवा नवीन पत्नी काय करते, घराच्या दारासमोर येऊन किंवा आपल्या गच्चीवर येऊन आपल्या पतीला निरोप देते. तर तशा पद्धतीने ह्या सर्व पत्न्या म्हणजे 16,108 पत्नी आहेत ते त्यांच्या महलामध्ये अशा पद्धतीने कृष्णाला निरोप द्यायच्या आणि कृष्ण आनंदाने त्यांचा निरोप घेऊन त्या रथातून निघायचे. आणि शेवटी मग एका रथामध्ये असं सम्मिलित होऊन एक रथ मग काय व्हायचा, तिथील जे राजसभा होती त्या राजसभेसमोर जायचा. आणि त्या राजसभेचं नाव काय आहे तर द्वारकेमध्ये जी राजसभा होती ज्याच्यामध्ये उग्रसेन राजा आणि बाकी सर्व जे मंत्री आहेत, कृष्ण आहेत किंवा बलरामजी आहेत, उद्धवजी आहेत, ते एकत्र यायचे. तर त्या राजसभेचं नाव होतं सुधर्मा. आणि ही सुधर्मा राजसभा कुठून म्हणजे कुणी दिली होती तर द्वारका नगरी जेव्हा निर्माण केली गेली तेव्हा इंद्र देवताने स्वतः ही दिली होती एक भेट म्हणून. आणि ही जी सभागृह आहे हे स्वर्गातील सभागृह आहे आणि ते सभागृह इंद्राने द्वारकामध्ये भेट म्हणून दिलं होतं. कारण भगवंत पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत कृष्ण आणि त्यांच्या प्रसन्नेसाठी त्यांनी प्रदान केली. आणि त्यावेळेला आपण सांगितलं होतं की देवी देवतांनी ज्या काही गोष्टी भगवंतांना प्रदान केल्या द्वारकेमध्ये त्या काही त्यांनी पदरच्या किंवा त्यांच्या स्वतःच्या प्रदान केल्या नाहीत, त्या सर्व कृष्णाच्या कृपेनेच त्यांना प्राप्त झालेल्या होत्या. मग देवी देवतांना जे पण काही शक्ती प्राप्त झालेल्या आहेत, जे काही सुविधा प्राप्त झालेल्या आहेत स्वर्ग लोकामध्ये त्या सर्व कृष्णांच्या कृपेनेच प्राप्त झालेल्या आहेत. मग त्यातल्याच काही गोष्टी वेगवेगळ्या देवी देवतांनी द्वारकेमध्ये कृष्णांना प्रदान केल्या होत्या आणि त्यामध्ये इंद्रानी ही सुधर्मा सभागृह प्रदान केलं होतं. आणि या सुधर्मा सभागृहाचं विशेषत्व काय होतं की जोपर्यंत त्या सभागृहामध्ये कोणी पण राहतो तोपर्यंत त्याला या भौतिक जगातील 6 विकारांचा प्रभाव होत नाही. मग या भौतिक जगातील 6 विकार कोणते आहेत तर 6 विकार सांगतात. एक आहे तहान, दुसरी आहे भूक, तिसरा आहे शोक, शोक म्हणजे दुःख, चौथ्या आहे मोह, मोह म्हणजे मोहित होणं, भ्रमित होणं, पाचवा आहे वार्धक्य, वार्धक्य म्हणजे म्हातारपण येणं आणि 6वा आहे मृत्यू. तर याला ह्या भौतिक जगातील 6 विकार म्हणले. विकार म्हणजे आपण भौतिक जगात जो पण आहोत तर आपल्याला ह्या 6 गोष्टी नेहमी काय करतात, त्रास देतात. मग आपण किती पण काही प्रयत्न करत असू, एखादा राजा असेल किंवा एखादा भिकारी असेल त्याला पण भूक लागते, त्याला पण तहान लागते, त्याला पण शोक होतो किंवा दुःख होतं काही ना काही कारणाने. आणि कोणी पण या भौतिक जगाला किती पण बुद्धिमानातला बुद्धिमान व्यक्ती असू दे तो पण कधी ना कधी भ्रमित होतो किंवा काही चुकीची कार्य करतो. आणि वार्धक्य वृद्धत्व तर सर्वांनाच येतं आणि मृत्यू तर सर्वांना येणारच आहे. तर हे 6 विकार म्हणले या भौतिक जगातील त्याला आपल्याला सामोरं जावं लागतं. परंतु जोपर्यंत कोणताही व्यक्ती त्या सुधर्मा सभागृहामध्ये उपस्थित असेल तोपर्यंत त्याला तहानभूक जाणवणार नाही. मग तो 3-4 दिवस जर त्या सभागृहामध्ये राहिला तर 3-4 दिवस त्याला तहानभूक जाणवणार नाही किंवा कुठल्याही गोष्टीचं दुःख होणार नाही, मोह होणार नाही. आणि जर समजा एखादा वर्ष तो या सभागृहात राहिला तर 1 वर्ष वय त्याचं वाढणार नाही. जेवढं वय 1 वर्षापूर्वी होतं तेवढंच वय त्याचं राहणार, म्हणजे वृद्धत्व त्याला येणार नाही. आणि जोपर्यंत त्या सभागृहामध्ये आहे त्याला कशाही पद्धतीने मृत्यू येणार नाही. तर असं हे विशेष सभागृह होतं. आणि त्या सभागृहामध्ये मग कृष्ण प्रवेश करतात. रोज ह्यांचं डेली रुटीन होतं कृष्णांचं. मग त्या सभागृहामध्ये प्रवेश केल्यानंतर मग काय होतं की तिथं मग सर्व यादवगण एकत्रित झालेले असायचे आणि ते यादवगण पण आतुर असायचे की कृष्ण कधी येतात आणि त्यांचं आम्हाला दर्शन होईल. आता यादवांचे किंवा द्वारकेतले राजा कोण आहेत, उग्रसेन राजा आहेत. कृष्ण राजा नाही आहेत, कृष्ण एक साधारण तिथले मंत्र्याप्रमाणेच आहेत. परंतु वास्तविक सर्वांना माहीत आहे की जे उग्रसेन राजा जरी नावाने राजा असला परंतु वास्तविक स्वामी कोण आहेत द्वारकेचे, कृष्णच आहेत. आणि म्हणून तर कृष्णांनाच द्वारकाधीश म्हटलं जातं.
आणि कृष्णाचं सुंदर रूप पाहण्यासाठी, कृष्णाचं दर्शन करण्यासाठी सर्वजण आतुरलेले असायचे. आणि कृष्ण जेव्हा त्या सभागृहामध्ये प्रवेश करायचे, सर्वजण आनंदाने उठून उभा राहून त्यांचं स्वागत करायचे, त्यांचं दर्शन करायचे. फार आनंदाने त्यांचं काय करायचे, असा आदर सत्कार करायचे. आणि मग कृष्ण काय करायचे, त्या सभागृहामध्ये त्यांचं जे आसन आहे, उच्च आसन, त्या ठिकाणी जाऊन बसायचे. मग सुखदेव गोस्वामी म्हणतात की त्या सभागृहामध्ये कृष्ण कसे दिसत होते, जसं पौर्णिमेच्या दिवशी आकाशामध्ये फार तारे असतात आणि त्या तारांच्या मध्ये पूर्ण सूर्य चमकत असतो. आणि त्या तारांच्या मध्ये तारांच्या मध्ये जे चंद्र असतो, तर तो चंद्र पौर्णिमेचा पूर्ण तळपत असल्यामुळे फारच सुंदर ते दृश्य दिसत असतं. तर तशाच पद्धतीने या सुधर्मा सभागृहामध्ये सर्व यादवांच्या मध्ये कृष्ण एकदम फारच सुंदर दिसत असत. का? कारण त्या यादवांना ताऱ्यांची उपमा दिलेली आहे. सर्व जे यादव आहेत ते ताऱ्यांप्रमाणे आहेत आणि कृष्ण कसे आहेत, कृष्ण चंद्र आहेत. कारण चंद्रवंशामध्ये ते प्रकट झालेले आहेत आणि त्यामुळे त्या यादवांची आणि त्या सभागृहाची शोभा आणखीनच वाढत होती कृष्ण तिथं प्रवेश केल्यामुळे. आणि मग काय व्हायचं, कृष्ण आसनावर बसल्यानंतर मग उग्रसेन महाराज किंवा बाकी यादवगण सर्वजण आपल्या आपल्या आसनावर बसल्यानंतर मग काय व्हायचं, सुरुवातीला काही मनोरंजनात्मक कार्य व्हायची. कारण राज व्यवस्थेमध्ये जे राज परिवार असतात, पूर्वी जे राजघराणे असायचे त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने व्हायचं की जेव्हा राजा राजसभेमध्ये येतो किंवा बाकी मंत्रीगण येतात, तर सुरुवातीला त्यांची मनोरंजनात्मक काही कार्य दाखवली जायची किंवा त्यांना मनोरंजनात्मक काही कार्य केली जायची आणि नंतर मग राजकारभार सुरू व्हायचा. तर इथं म्हणलेलं की मग कृष्ण आल्या काय व्हायचं, काही विदूषक यायचे आणि ते विदूषक काही विनोद सादर करून भगवंतांचं मनोरंजन करायचे. त्याच्यानंतर काही नटी असतात त्या येऊन काही नाट्यकृती सादर करायचे किंवा ज्या नृत्यांगना असतात त्या नृत्यांगना येऊन काही नृत्य सादर करायचे. आणि बरेच कलाकार, वेगवेगळे कलाकार असायचे वाद्य वाजवणारे, ते कलाकार येऊन काय करायचे, आपले वेगवेगळे वाद्य जसं मृदुंग आहे, वीणा आहे, डमरू आहे किंवा टाळ आहे, शंख आहे, असे वेगवेगळे वाद्य वाजवून ते काय करायचे, नृत्य आणि गायन करायचे त्या सभागृहामध्ये सर्वांना आनंद देण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये काय व्हायचं की ह्या सर्व नृत्यामध्ये आणि गीतांमध्ये फक्त भगवान श्रीकृष्णांच्या लीलेची स्तुती केली जायची, त्या लीलेचं गायन केलं जायचं आणि कृष्ण पण आणि बाकी यादवगण पण त्याचं श्रवण करायचे. आणि एवढंच नाही तर मग ब्राह्मण लोक पण असायचे, तर काही ब्राह्मण काय करायचे, वेदांचे फार सुंदर असे वैदिक मंत्रांचं उच्चारण करायचे ते हे सर्व मनोरंजनात्मक कार्य झाल्यानंतर. आणि त्याच्यानंतर काही ब्राह्मण मग जे आपले पुराण आहेत किंवा वैदिक ग्रंथ आहेत त्यातल्या काही प्रसंग, भगवंतांच्या लीले संबंधित वेगवेगळ्या अवतारांचे प्रसंग त्या ठिकाणी श्रवण करवायचे सर्वांना. हे सर्वात पहिला ह्या सर्व गोष्टी व्हायच्या सभागृहामध्ये. याचं कारण पण सांगितलेलं आहे की जे राज परिवारातले लोक असतात त्यांना जे राजकारभारातले कार्य करायचे असतात, म्हणजे काही निर्णय घ्यायचा आहे, काही कायदे बनवायचे आहेत, म्हणजे बरेच काही त्यांचं राजकारभारातले कार्य असतात. मग ते करण्याच्या अगोदर त्यांची मानसिक स्थिती फार चांगली असली पाहिजे किंवा एक त्यांचं जे मन आहे ते एकदम म्हणजे आनंददायक असलं पाहिजे त्या ठिकाणी. मग ते कार्य आणखी चांगल्या पद्धतीने करू शकतात, राज्यासंबंधित कार्य. आणि त्यामुळे ही एक राजपरिवारातली एक परंपरा असते की राजसभा भरल्यानंतर अशी काही पहिल्यांदा मनोरंजनात्मक कार्य सादर केली जातील, त्याच्याद्वारे राजा मंत्री सर्वजण आनंदित होतील, मानसिकदृष्ट्या फार त्यांना म्हणजे आनंददायक स्थिती प्राप्त होईल आणि त्याच्यानंतर मग राजकारभाराची कार्य ते करू लागले की चांगल्या मनाने, चांगल्या विचाराने, बुद्धीने ते कार्य करू शकतात. मग ही एक वैदिक परंपरा आहे आणि त्या पद्धतीने मग कृष्ण पण तिथं सर्व गोष्टींचा आनंद घेत होते. आणि हे सर्व झाल्यानंतर मग काय व्हायचं, शेवटी मग असं नाही फक्त मनोरंजन म्हणजे काही विनोद ऐकायलात किंवा नृत्य पाहायलात, गाणे ऐकायलात असं नाही, तर शेवटी भगवंतांच्या संबंधित वैदिक ग्रंथातील लीला पण तिथं श्रवण केल्या जायच्या, त्याचं उच्चारण केलं जायचं. आणि मग नंतर मग राज्यसभेमधले जे काही कार्य आहेत, मग काही मंत्र्यांची काही चर्चा आहे, काही वेगवेगळे त्यांचे जे काही असतील ती कार्य, ते दिवसभराची कार्य ते सुरू करायचे. आणि मग तिथली कार्य संपल्यानंतर मग कृष्ण पुन्हा आपल्या रथामध्ये बसून काय करायचे, आपल्या घरी निघायचे महलामध्ये. पण आता निघताना किती रथ आहेत, आता सध्या राजसभेसमोर एकच रथ आहे, त्या एका रथामध्ये कृष्ण बसले आणि तिथून निघाले. आणि निघाल्यानंतर मग विशिष्ट मार्गावर विशिष्ट स्थानी आल्यानंतर त्या एका रथातून किती रथ निर्माण झाले,
16,108 रथ निर्माण झाले. म्हणजे आपण विचार डोळ्यासमोर आणू शकतो की कसं ते दृश्य असेल की एक रथ चालला आहे आणि त्या रथातून असे भरपूर रथ बाहेर पडत आहेत आणि प्रत्येक रथ मग त्या वेगवेगळ्या महलाच्या मार्गावर चाललेला आहे. आणि तशा पद्धतीने मग जसं सकाळी त्या प्रत्येक महलातून रथ बाहेर पडला होता तसाच प्रत्येक महलामध्ये आता रथ प्रवेश करत आहे. आणि त्यावेळेला मग त्या राण्या पण भगवंताचं स्वागत करण्यासाठी समोर यायच्या. त्यांचं फार सुंदर स्वागत केलं जायचं. त्यांचं चरण प्रक्षालन केलं जायचं. त्यांना काही विशेष जसं पानाचे विडे आहेत किंवा आणि काही चंदनाच्या उट्या आहेत ह्या देऊन त्यांना म्हणजे आदर केला जायचा त्यांचा. मग अशा भरपूर काही सेवा व्हायच्या. मग संध्याकाळची दिनचर्या ज्यादा सांगितली नाही, पण आचार्य सांगतात की ज्यादा तर मग भगवंत संध्याकाळी काय करायचे, आपल्या पत्नींसोबत आपल्या मुलांसोबत वेळ व्यतीत करायचे आणि थोडं मग शास्त्रांचं श्रवण करून मग रात्री योग्य वेळेला लवकरच ते काय करायचे, झोपी जायचे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचे आणि पुन्हा ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यानंतर जसं आपण काल चर्चा केली त्या पद्धतीने त्यांची दिनचर्या पुन्हा सुरू व्हायची. मग अशा पद्धतीने भगवंतांची पहा एकदम जसं आपण 2-3 दिवस सांगत आहोत की एक टिपिकल जसं एक गृहस्थ व्यक्ती असतो तशा पद्धतीने पूर्ण त्यांचे कार्य चालू आहे की मग सकाळी उठून आध्यात्मिक कार्य करत आहेत आणि दुपारी मग आपलं जे काही उपजीविके साधन सारखं जसं एखादा व्यक्ती ऑफिसला जातो, व्यवसायाला जातो, तशा पद्धतीने भगवंत राजकारभार पाहण्यासाठी जात आहेत आणि संध्याकाळी मग आपल्या परिवारांच्या सोबत वेळ व्यतीत करत आहेत आणि मग आणि विश्रांती घेऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी आणि त्या पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीने त्यांचं कार्य चालू आहे. पण तो आजच्या ह्याच्या म्हणजे एकदम सामान्य गृहस्थ व्यक्तीप्रमाणे जीवन व्यतीत करत आहेत. पण तो असामान्य गोष्ट म्हणजे काय की 16,108 महलामध्ये त्यांच्या पत्नींसोबत एकाच वेळेला ह्या सर्व कार्य करतात आणि त्यामुळे प्रत्येक पत्नीचं काय आहे की त्यांना वाटतं की कृष्ण माझ्यासोबतच आहेत. का? कारण रोज ते सकाळी जातात, दुपारी संध्याकाळी येतात, माझ्यासोबतच राहतात, पुन्हा रात्रभर इथंच झोपतात, पुन्हा दुसऱ्या दिवशी जातात. म्हणजे जसं आता वर्तमान कालावधीमध्ये आपण पाहतो की एक पती पत्नी असतात, तर तो पती असतो तर एकच पत्नी आहे किंवा एकच पती आहेत आणि त्यामुळे तो पती कामावर जात असेल पुन्हा संध्याकाळी तिथंच येतो त्या घरामध्ये, दुसरीकडे कुठं जात नाही, कारण एकच पत्नी आहे, एकच पती आहेत. तर तशा पद्धतीने त्या पत्नींना पण म्हणजे अनुभव येत होता. का? कारण कृष्ण त्यांच्या सोबतच नेहमी असायचे. फक्त राजसभेमध्ये जाताना ते बाहेर जात होते, बाकीच्या वेळेला त्यांच्या सोबतच आहेत. अशा पद्धतीने भगवंत त्या सर्व राण्यांना वास्तविक आनंद प्रदान करतो आणि स्वतःही त्या गृहस्थ जीवनाचा एवढ्या दिव्य आणि भव्य भावामध्ये आनंद अनुभवत होते. मग आता अशा पद्धतीने दिनचर्या सुखदेव गोस्वामींनी सांगितल्यानंतर मग सुखदेव गोस्वामी आता पुढचा प्रसंग सांगू लागतात की अशाच पद्धतीने एकदा कृष्ण राजसभेमध्ये होते आणि राजसभेमध्ये त्यांच्या यादवांच्या सोबत काही चर्चा चालू होत्या आणि त्याच वेळेला काय होतं की एक 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 नवीन व्यक्ती, एक पुरुष त्या राजसभेमध्ये प्रवेश करतो. त्या पुरुषाला पाहिल्या सगळ्यांना म्हणजे कळतं की हा द्वारकेमधला पुरुष नाहीये, हा कुठून बाहेरून आलेला पुरुष आहे, हे सगळ्यांना कळतं त्याचा चेहरा पाहिल्यानंतर. मग तो पुरुष त्या राजसभेमध्ये येतो आणि आल्यानंतर तो काय करतो, विशेष म्हणजे तो भगवान श्रीकृष्णांना प्रणाम करतो, उग्रसेन राजांना प्रणाम करतो आणि तो कशाच्या उद्देशाने आलेला आहे ते सांगू लागतो. तर तो कोण होता, तर सुखदेव गोस्वामी सांगतायत की जरासंध जो होता कंसाचा सासरा, तर ह्या जरासंधाने काय केलं होतं की त्याला स्वतः आता चक्रवर्ती राजा बनायचं होतं आणि तो फार शक्तिशाली होता. पण मग कंसाला पण बनायचं होतं किंवा म्हणून तर कंसाने जरासंधासोबत संधी करून तिच्या 2 मुलींशी विवाह केला होता किंवा जरासंधाला पण वाटत होतं मी चक्रवर्ती राजा बनेन किंवा कंस बनेल, अशा पद्धतीने दोघांचं ते नियोजन होतं. मग कंस तर मारला गेला. मग आता जरासंध काय करू त्यांनी काय सुरू केलं होतं की स्वतः चक्रवर्ती राजा बनण्यासाठी पूर्ण जगामध्ये तो भ्रमण करून सर्व राजांना हरवू लागला होता किंवा त्यांना अधीन बनवू लागला होता. कारण चक्रवर्ती राजा बनवण्यासाठी ही अट आहे की त्यांनी काय करायचं, पूर्ण पृथ्वीवरच्या राजांना एकतर त्यांनी अधीन बनलं पाहिजे जरासंधाच्या, अन्यथा जरासंधाने त्याला पराभूत करून आपले अधीन बनवायचं आणि मग ते जे काही अश्वमेध यज्ञ आहे किंवा राजसूय यज्ञ आहे ते करून मग त्याला चक्रवर्ती राजा म्हणून स्थापित केलं जातं, असं विधी होती. मग जरासंधला हे करायचं होतं. सामान्यतः काय होतं, जे हस्तिनापूरचे राजा होते त्यावेळेचे तेच राजा चक्रवर्ती राजा होत असत किंवा असत होते याच्या अगोदर.
परंतु असं नाही की एखादा हस्तिनापूरचा राजा चक्रवर्ती राजा बनलाय तर त्याच्या पुढे पण जे त्याचे वंशज असतील ते तसेच बनत राहतील असं नाही. नंतर 1-2 वर्षानंतर दुसऱ्या कुणी राज्याचा राजा जर शक्तिशाली झाला आणि त्यांनी बाकीच्या राजांना हरवून जर सर्वांना आपल्या अधीन बनवलं तर तो पण दुसरा पण चक्रवर्ती राजा बनू शकतो. मग हस्तिनापूरचे राजे त्याच्या अधीन बनतील. मग अशी त्यावेळची व्यवस्था होती. परंतु सामान्यतः हस्तिनापूरचे राजा नेहमी चक्रवर्ती बनत होते. परंतु जरासंधला आत्ता काय इच्छा होती की नाही, आता मी काय करणार, मी चक्रवर्ती राजा बनणार आणि बाकी सर्वांना मी हरवून काय करणार, माझ्या अधीन बनवणार. मग असं त्याचं नियोजन होतं आणि त्या उद्देशाने त्यांनी मग हे कार्य सुरू केलं होतं. आणि त्यांनी काय केलं होतं, जे जगामध्ये दिग्विजय करण्यासाठी जेव्हा तो निघाला तर बऱ्याच राजांनी त्याच्या अधीन होण्यासाठी नकार दिला. तर त्यावेळेला ह्याने काय केलं होतं, त्या राजांना पराभूत करून तिथल्या राजांना किंवा राजकुमारांना बंदी बनवलेलं होतं. मग असे किती राजा होते, तर जवळजवळ 20,000 राजा होते. जसं नरकासुराने काय केलं होतं, राजकुमारींना बंदी बनवलं होतं, ते 16,100 राजकुमारी. तर तशा पद्धतीने ह्या जरासंधाने काय केलं होतं की राजकुमार किंवा राजांना बंदी बनवलं होतं आणि त्यांची संख्या जवळजवळ 20,000 आत्ता झाली होती. आणि ते बंदी बनवण्याचा त्याचा उद्देश काय होता, तर त्याचा हेतू हा होता की मी अजून सर्वांना हरवून जवळजवळ 1,00,000 राजे किंवा राजकुमार आहेत त्यांना बंदी बनवेन आणि माझ्या राजसूय यज्ञामध्ये जे महाभैरव आहेत, म्हणजे शिवजींचं जे रूप ते, तर त्या महाभैरवांना ह्या 1,00,000 राजांचा मी बली देईन. हे त्याचं नियोजन होतं. म्हणजे असुर प्रवृत्तीचे जे तमोगुणी राजा असतात त्यांचं काय प्रवृत्ती असते पहा, की त्याच्यामध्ये पण तो राजांची बली देत आहे. कशासाठी, की शिवजींची माझ्यावर आणखी जादा कृपा व्हावी. म्हणजे तमोगुणी आराधना असते. शिवजी आपण सांगितलेलं आहे की शिवजी भक्तांसाठी, आपण जेव्हा शिवजींची उपासना करतो वैष्णवानम यथाशंभो म्हणून, तर ते शिवजी आपल्यासाठी वैष्णव आहेत. का, कारण शिवजी हे वैष्णवांच्या मध्ये सर्वात श्रेष्ठ आहेत. मग आपण भक्तांनी जेव्हा शिवजीची उपासना करतो वैष्णवांमध्ये श्रेष्ठ म्हणून, तर ते आपल्यासोबत वैष्णवांप्रमाणे आदान प्रदान करतात. आणि काही लोक असतात जे सकाम भावनेतून उपासना करतात शिवजी, ते रजोगुणी असतात. रजोगुणी म्हणजे काय, की मग ते शिवजींकडे मला धन संपत्ती मिळू दे, मला हे लाभ होऊ दे, भौतिक तो लाभ होऊ दे, अशा पद्धतीने उपासना करणारे पण लोक असतात. मग त्यांना आपण सकाम कर्मी म्हणतो. मग ते रजोगुणामधले असतात. आणि काही लोक तमोगुणामधले असतात, ते पण शिवजींची उपासना करतात. आणि तमोगुणाची आराधना म्हणजे काय, मग अशी आराधना असते. मग त्यांना शिवजींना किंवा काली मातेला बली देणं, पशुचा बली द्या किंवा नर बली द्या, आणि त्याच्यातून स्वतःला काही शक्ती प्राप्त करण्याच्या उद्देशाने हे तरी करत असतात. मग ह्याला तमोगुणी उपासना म्हणतात. मग असे पण काही शिवजींचे आराधना करणारे असतात. मग हा जरासंध तसा व्यक्ती होता आणि त्याचा हा उद्देश होता की 1,00,000 राजकुमार किंवा राजांचा बली द्यायचा. आणि त्यासाठी त्यांनी हे आतापर्यंत 20,000 राजांना एकत्रित केलं होतं. मग आता हा जो पुरुष आला होता त्यांच्या द्वारकेच्या सभागृहामध्ये, तो त्या 20,000 राजापैकी एक राजा होता. आणि ऐन प्रकारे तो त्या बंदिवासातून मुक्त होऊन तो कृष्णांकडे काही निरोप घेऊन आला होता त्या सर्व राजांचे. कारण ते सर्व राजा त्या जरासंधाच्या बंदिवासामध्ये होते. म्हणजे त्यांनी फार मोठा असा तुरुंग किंवा दुर्ग बनवला होता आणि त्याच्यामध्ये सर्व राजांना बंदिस्त केलं होतं. आणि हा एक राजा ऐन प्रकारे त्याच्यातून निघून कृष्णाला मदत मागण्यासाठी किंवा निरोप देण्यासाठी आला होता. मग तो काय म्हणतो पहा, तो कृष्णांना प्रणाम करतो आणि कृष्णांना प्रणाम करून सर्वात पहिला कृष्णांची प्रार्थना करतो. तर कृष्णांना म्हणतो, मी श्लोक वाचतो, कृष्ण कृष्ण अप्रमय आत्मन प्रपन्न भय भंजन वयम त्वाम शरणम याम भवभीता पृथक धिया. तर तो राजा म्हणत आहे, कृष्ण कृष्ण अप्रमेय आत्मन, हे कृष्ण तुम्ही कोण आहात, तुम्ही परमात्मा आहात, सर्व आत्म्याचे तुम्ही आश्रय करता आहात. आणि काय करताय तुम्ही, भय प्रपन्न भय भंजना, आणि तुम्ही कसे आहात, तुम्हाला जो कोणी शरण येतो त्याचं भय नष्ट करणारे आहात. आणि म्हणून काय म्हणत आहे, वयम त्वाम शरणम यामो, म्हणून आम्ही काय करत आहोत, तुम्हाला शरण येत आहोत हे कृष्ण. का, कारण तुम्ही तुमच्या शरण आलेल्या व्यक्तीचं भय नष्ट करणारे आहात. आणि मी मग तुम्हाला शरण येत आहे आणि कृपा करून तुम्ही काय करा, आमच्या जीवनातील जे भय आहे, दुःख आहे ते दूर करा. असं सुरुवातीला तो भगवंताची स्तुती करून त्यांना प्रार्थना करतो. आणि पुढे काय म्हणतो, मग आणखीन एक 2-3 श्लोकामध्ये भगवंताची प्रार्थना आहेत,
भगवंताचं गुणगान तो करतो. आपण ते न वाचता पुढचं आता डायरेक्ट मग काही श्लोकांमध्ये भगवंताची प्रार्थना स्तुती केल्यानंतर तो कृष्णांना म्हणू लागतो की हे कृष्ण, तुमचे जे चरण कमल आहेत ते शरणागतांचं शोक नष्ट करणारे आहेत आणि कृपा करून तुम्ही काय करा, आम्हा सर्व राजांचं शोक नष्ट करा. आणि आम्ही कोण आहोत, मी कोण आहे, तर जरासंधाने अशा पद्धतीने आम्हाला पराभूत करून सर्वांना बंदी बनवले आणि त्या सर्व राजांपैकी मी एक आहे आणि त्यांच्या सर्वांच्या वतीने मी तुम्हाला मदत किंवा सहाय्य मागण्यासाठी आलेलो आहे आणि कृपा करून तुम्ही काय करा, आम्हाला सहाय्य करा आणि ह्या जरासंधाच्या आतंकातून, त्याच्या भयातून आम्हाला मुक्त करा. आणि ते म्हणतात, तो राजा कृष्णाला म्हणतो की हा जरासंध आहे, ह्या जरासंधाला 10,000 हत्तींचं बल आहे. फार शक्तिशाली होता जरासंध. तर 10,000 हत्तीचं बल त्याला आहे आणि त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, जसं एखादा सिंह जे मेंढ्या असतात, तर मेंढ्यांच्या कळपामध्ये जेव्हा सिंह जातो तर मेंढ्या कितीही संख्येमध्ये असल्या तरी त्या सिंहाला काही भय नसतं. उलट तो सिंह एकटाच आपल्या शक्तीवर त्या भरपूर मेंढ्याला काय करू शकतो, बंदिस्त करू शकतो किंवा एका दुसऱ्या ठिकाणी घेऊन त्यांना मारून त्यांचं भक्षण पण करू शकतो. एवढी सिंहामध्ये शक्ती असते. तर हा राजा म्हणत आहे की तसंच ह्या जरासंधाने काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये 10,000 हत्तीचं बल असल्यामुळे त्यांनी एका सिंहाप्रमाणे आम्हाला मेंढ्याप्रमाणे काय केलेलं आहे, बंदिस्त केलेलं आहे. मग काय करा, कृपा करून त्याच्यात बंदिवासातून आम्हाला मुक्त करा. आणि मग तो पुढे काय म्हणू लागतो भगवंताची स्तुती करण्यासाठी की हे कृष्ण, तुम्ही जे आहात, तुम्ही फार सामर्थ्यशाली आहात. तुम्ही त्या जरासंधाला 17 वेळा पराभूत केलेलं. कारण आपण ऐकलेलं आहे की मथुरामध्ये जेव्हा कृष्ण होते तेव्हा जरासंधाने 17 वेळा जेव्हा आक्रमण केलं तर कृष्ण आणि बलराम दोघांनी मिळूनच जरासंधाला त्याच्या 23 अक्षोणीचा नाश करून 17 वेळा पराभूत केलं होतं आणि पुन्हा सोडून दिलं होतं. मग त्याचं स्मरण करत हा राजा म्हणत आहे की तुम्ही इतके सामर्थ्यशाली आहात की तुम्ही एकट्यानेच जरासंधाला 17 वेळा पराभूत केलेलं होतं. परंतु 18व्या वेळेला काय झालं की तुम्ही एक लीला म्हणून त्याच्यासोबत युद्ध न करता तिथून पलायन केला. ते तुम्ही काही त्याच्यासमोर भयभीत झाला नव्हता, एक लीला म्हणून त्याच्यासमोर निघून गेला होता. परंतु तुम्ही त्या ठिकाणी लीला म्हणून तिथून पलायन केल्यामुळे तो जरासंध आता इतका गर्विष्ठ झालेला आहे, फार त्याला गर्व निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वजण तुमची प्रजा आहोत हे जाणूनही तो काय करत आहे, आम्हाला छळ करत आहे, आमचा छळ करत आहे आणि आम्हाला त्रास देत आहे. आणि कृपया करून तुम्ही काहीतरी त्वरित याच्यावर उपाय करा, असो तो कृष्णांना प्रार्थना करतो. कारण वास्तविक हा जो जरासंध होता तो फार गर्विष्ठ बनला होता. कशासाठी? कारण त्याला गर्व काय होता की कृष्ण आणि बलरामला मी 17 वेळेला हरलो तरी मी शेवटी त्यांना पराभूत केलं, असं त्याला वाटत होतं. कृष्ण तर एक लीला म्हणून तिथून पळून गेले होते, परंतु त्याला वाटत होतं की नाही, माझ्या भयानेच तो पळून गेला आणि त्यामुळे त्याने आता चक्रवर्ती राजा बनण्यासाठी सुरुवात केली होती. अशा पद्धतीने जेव्हा त्या राजाशी हे बोलणं ऐकतात तर यादवगण मग जरा आपापसामध्ये चर्चा करू लागतात की मग ठीक आहे, आता ह्या राजांना मुक्त करण्यासाठी, जरासंधला पराभूत करण्यासाठी आपण काय उपाय केला पाहिजे. मग ते राज्यसभेमध्ये यादवगण आपल्यामध्ये चर्चा करू लागतात. आणि जे यादवगणामधले जे तरुण यादव होते ते फारच उत्साही होतात. कारण क्षत्रियांना जेव्हा युद्धाची संधी उपलब्ध होते किंवा युद्धाची संधी येत आहे असं दिसतं तर क्षत्रिय लोक फार, त्यावेळेचे क्षत्रिय, आत्ताचे नाहीत, तर त्यावेळेचे क्षत्रिय फार आनंदित व्हायचे. तर मग यादवांमध्ये जे तरुण यादव होते, तरुण यादव म्हणजे कोण, कृष्णांचे नातू होते, अनिरुद्ध आहे किंवा कृष्णाचे पुत्र जसं प्रद्युम्न आहेत, तर हे फार म्हणजे उत्साहित होतात की आता आपल्याला जरासंधासोबत युद्ध करायला मिळेल, असं उत्साहित होतात. आणि बाकी चर्चा चालू होती. तेवढ्यात काय होतं, त्या ठिकाणी नारद मुनी त्या सभेमध्ये प्रवेश करतात. मग आता तो राजा पण तिथं आहे जो निरोप घेऊन आलेला आहे आणि त्यांनी निरोप दिला होता आणि चर्चा चालू होती. तेवढ्यात नारद मुनी तिथे येतात आणि नारद मुनी जेव्हा प्रवेश करतात राजसभेमध्ये तर कृष्ण जेव्हा नारद मुनीला पाहतात तर लगेच ज्या कृष्णांची ब्रह्माजी, शिवजी पण उपासना करतात, स्वतःचे ईश्वर मानून शिवजी किंवा ब्रह्माजी पण कृष्णांची उपासना करतात, असे कृष्ण नारद मुनींना पाहिल्या लगेच आपल्या आसनावरनं नारद मुनींच्या आदराप्रित्यात उभे राहतात. कारण एक मनुष्य लीला करत आहेत म्हणून. आणि उभे राहून लगेच काय करतात, पुढे येतात त्या नारद मुनींच्याकडे. आणि नारद मुनी दरबारातून त्या मुख्य द्वारातून आत येत आहेत तर कृष्ण स्वतः उभे राहून नारद मुनीकडे जातात आणि कृष्ण जाऊ लागल्यानंतर लगेच बाकीचे यादवगण पण उभे राहून त्यांच्यासोबत पुढे येतात.
आणि नारद मुनींना काय केलं जातं, एकदम कृष्ण त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांचं स्वागत करतात. त्यांच्या हाताला पकडून त्यांना राजसभेमध्ये घेऊन येतात. त्यांना उच्च आसन प्रदान केलं जातं आणि नारद मुनींची त्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा अर्चना केली जाते. कारण एक क्षत्रियांचं कर्तव्य आहे ऋषीमुनींची अशा पद्धतीने आदर सत्कार करणं. मग अशा पद्धतीने पूजा अर्चना झाल्यानंतर मग कृष्ण त्यांना एकदम मधुर भाषेमध्ये विचारतात. काय म्हणतात, की हे नारद मुनी, तुम्ही सर्वज्ञ आहात आणि तुम्ही पूर्ण ब्रह्मांडामध्ये विना म्हणजे अडथळा तुम्ही भ्रमण करत असता आणि त्यामुळे तुम्हाला सर्व काही माहीत असतं. तर कृपया तुम्ही काय करा, आत्ता पांडवगण जे इंद्रप्रस्थमध्ये आहेत ते काय करत आहेत आणि त्यांच्या मनामध्ये काय विचार चालू आहेत ते आम्हाला सांगा, असं कृष्ण त्यांना म्हणतात. मग कृष्णाला सर्व काही माहीत आहे, परंतु एक लीला म्हणून कृष्ण हे विचारत आहेत. आणि पांडवगणाबद्दलच का विचारतात, कारण आता पुढचा जो प्रसंग आहे तो पांडवांच्या संबंधित असल्यामुळे नारद मुनींना त्यांनी पांडवांच्या बद्दल विचारलं. मग नाहीतर मग नारद मुनींना बाकीच्या गोष्टी पण विचारू शकले असते, परंतु पांडवांच्या बद्दलच कृष्ण का विचारतात, कारण हा जो जरासंध आहे किंवा बाकीचे पुढचे जे प्रसंग आहेत ते पांडवांच्या संबंधित असल्यामुळे. आणि मग नारद मुनींच्याकडूनच यादव गणांना पांडवांच्या मनामध्ये काय विचार चालू आहेत, पांडवांनी काय नियोजन केलेलं आहे हे कळावं म्हणून स्वयं कृष्ण नारद मुनींना हा प्रश्न विचारतात, की तुम्ही सर्वज्ञ आहात, सर्व ठिकाणी भ्रमण करता, तर पांडव ह्या वेळेला काय करत आहेत, त्यांच्या मनामध्ये काय विचार चालू आहेत हे आम्हाला कृपया सांगा. मग हे जेव्हा नारद मुनी कृष्णांच्या मुखातून ऐकतात तर नारद मुनी कृष्णांची स्तुती करू लागतात. तर ते काय म्हणतात पहा, नारद मुनी कृष्णांना म्हणतात, हे हे विभो, मी अनेक वेळा तुमच्या अनुल्लंघनीय मायाशक्तीचा प्रभाव पाहिलेला आहे. या मायाद्वारेच तुम्ही ब्रह्मदेवांसारख्या विश्वनिर्मात्यालाही भ्रमित करता. हे सर्वव्यापी भगवन, ज्याप्रमाणे अग्नी स्वतःच्याच धुराने स्वतःला आच्छादित करून घेते, त्याप्रमाणे तुम्ही स्वतःच्या शक्तीने स्वतःला गुप्त ठेवून जीवमात्रांमध्ये संचार करीत आहात. तुमचे असे वर्तन माझ्यासाठी मुळीच आश्चर्यकारक नाही. नारद मुनी इथं असं का म्हणतायत, कारण नारद मुनींना म्हणजे हसू येत आहे किंवा विशेष आनंद म्हणजे हे वाटत आश्चर्य वाटत आहे, की कृष्ण तर सर्वज्ञ आहेत. कृष्णांना पण माहित आहे पांडव काय करत आहेत किंवा त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे, परंतु कृष्ण तरी पण मला विचारत आहेत. आणि ह्यासाठी नारद मुनी इथं म्हणतात, की हे भगवंता, तुमची मायाशक्तीचा प्रभाव इतका आघात आहे की ब्रह्मदेवताही त्याने भ्रमित होतात. ब्रह्मविमोहन लीलेमध्ये आपण पाहिलेलं आहे की भगवंतानी काय केलं, ब्रह्माजींना पण भ्रमित केलं, शिवजींना पण भ्रमित केलं मोहिनी अवताराच्या रूपामध्ये. तर अशा पद्धतीने भगवंताची मायाशक्ती फार प्रभावशाली आहे. परंतु इथं भगवंत स्वतः एक भ्रमित व्यक्तीप्रमाणे आचरण करत आहेत. आणि ते आचरण कसं आहे, जसं अग्नी असते त्या अग्नीतूनच धूर निघतो, परंतु त्या धुराने जेव्हा अग्नी आच्छादली जाते तर इतरांना वाटतं की अग्नी नष्ट झालेली आहे, अग्नी नाहीच असं वाटतं जर आपण लांबून पाहत असू तर. परंतु काय झालं तर अग्नी नष्ट झाली नसते, अग्नी असते, परंतु त्या अग्नीतून निघाल्या धुरानेच त्या अग्नीला आच्छादल्यामुळे काय झालं असतं, अग्नी नाहीच असं वाटत असतं. तसंच भगवान श्रीकृष्ण स्वयं परिपूर्ण भगवंत आहे, त्यांना सर्व काही माहीत आहे, परंतु स्वतःच्याच मायेच्या प्रभावाने ते असं दाखवतात की त्यांना काहीच माहीत नाही किंवा ते पूर्णतः सामान्य व्यक्तीप्रमाणे अज्ञानी आहेत. अशा पद्धतीने ते लीला करत असतात. आणि म्हणून ते असं स्मरण करून ते नारद मुनी म्हणतात, की तुम्ही असं जे आचरण करत आहात, मला विचारतात, याच्यामध्ये मला काही आश्चर्यकारक वाटत नाही. का? कारण तुमच्या ह्या लीला आहेत सर्व. मग अशा पद्धतीने पहिला नारद मुनी त्यांची स्तुती करतात आणि मग आता कृष्णाने विचारलेलं ते सांगितलं पाहिजे म्हणून मग सांगू लागतात. आणि काय सांगतात, की जे पांडवगण आहेत आणि पांडवगणाचे जे प्रमुख युधिष्ठिर महाराज आहेत ते काय करत आहेत, की ते सम्राट पद प्राप्त व्हावं किंवा एक चक्रवर्ती राजा ते बनावेत, ह्यासाठी ते काय करत आहेत, एक राजसूय यज्ञ आयोजित करत आहेत. आणि नारद मुनी म्हणतात, की वास्तविक ते सम्राट पद प्राप्त व्हावं ह्यासाठी ते राजसूय यज्ञ करत नाहीत. बाहेरकारी उद्देश त्यांचा तो आहे, इतरांना दाखवण्यासाठी की त्यांना एक चक्रवर्ती राजा बनायचा म्हणून ते राजसूय यज्ञ करत आहेत. पण तो अंतर्गत त्यांचा उद्देश काय आहे, की त्या राजसूय यज्ञामध्ये जे अग्रपूजा असते त्या अग्रपूजेमध्ये कृष्णांची म्हणजे तुमची उपासना करून पूजा करून सर्व जगाला दाखवून द्यायचं की तुम्हीच कोण आहात, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहात. तर ह्या उद्देशाने ते राजसूय यज्ञाची तयारी करत आहेत पांडवगण, असं देवर्षी नारद मुनी कृष्णांना सांगतात. मग आता पहा, इकडं जरासंध चक्रवर्ती राजा बनण्यासाठी तयारी करत होता आणि इकडे पांडवगण पण चक्रवर्ती राजा बनण्यासाठी तयारी करत आहेत. आणि त्या यज्ञाचं नाव काय, राजसूय यज्ञ.
परंतु पांडवांचा मुख्य उद्देश काय होता? त्यांना चक्रवर्ती राजा बनणं हा मुख्य उद्देश नव्हता. मुख्य उद्देश हा होता की त्या यज्ञाचा एक विशेष अंग असतं की त्या यज्ञामध्ये अग्रपूजा नावाची एक पूजा असते. त्या पूजेमध्ये सर्वात श्रेष्ठ व्यक्तीची पूजा केली जाते. मग पांडवांचा उद्देश हा होता की त्या राजसूय यज्ञामध्ये कृष्णाची आपण अग्रपूजा करायची आणि त्याच्याद्वारे स्थापित करायचं की कृष्ण सर्वात श्रेष्ठ आहेत. आणि हा उद्देश होता. म्हणजे भक्तांचा भाव काय असतो पहा. आणि इकडं जरासंधाचा भाव काय होता? त्याला ते चक्रवर्ती राजा बनण्यासाठी जे काही तो यज्ञ करणार होता, बळी देणार होता, तर त्याच्याद्वारे त्याला काही भगवंतांना प्रसन्न करायचं आहे, भगवंताचं श्रेष्ठ स्थापन करायचं हे नाही. तर त्याचा उद्देश होता स्वतःचं श्रेष्ठत्व स्थापित करायचं. तर हे भक्तांमध्ये आणि असुरांमधला भावामधील फरक असतो. मग अशा पद्धतीने जेव्हा पांडवांच्या काय प्रयत्न चालू आहेत किंवा त्यांचा काय विचार चालू आहेत हे नारद मुनी सांगतात. तर कृष्णांना नारद मुनी म्हणतात की हे कृष्ण, हे भगवंत, म्हणून तुम्ही काय करा, लगेच तुम्ही इंद्रप्रस्थला रवाना व्हा आणि त्या राजसूय यज्ञामध्ये सम्मिलित होऊन त्यांना पांडवांना विशेष आशीर्वाद प्रदान करा, असं देवर्षी नारद मुनी त्या राजसभेमध्ये कृष्णांना म्हणतात. मग आता जेव्हा नारद मुनी हे सांगतात तर हे सर्व ऐकल्यानंतर नारद मुनींच्या मुखातून हे प्रस्ताव ऐकल्यानंतर म्हणजे तिथले यादवगण आहेत ते यादवगणाला ते योग्य वाटत नाही. का? कारण यादवगणाला युद्धाची म्हणजे इच्छा झाली होती की जरासंधाकडे, कारण ह्या राजा लोकांना त्यांनी बंदी बनवलेला आहे आणि आपण काय केलं पाहिजे, पहिला जरासंधावर आक्रमण करून त्याला पराजित केलं पाहिजे आणि राजाला मुक्त केलं पाहिजे. आणि नारद मुनी मध्येच काय आलेले आहेत, हे राजसूय यज्ञाचं निमंत्रण घेऊन आलेले आहेत कृष्णांसाठी. आणि कृष्ण जर तिकडे गेले तर मग युद्धासाठी कोण जा, म्हणजे कारण युद्धासाठी बाकी यादवगण पण जाऊ शकले असते, परंतु कृष्ण सोबत असल्यानंतर त्यांना त्याचा म्हणजे आनंद आहे युद्धामधला. मग बऱ्याच यादवगणांना तो प्रस्ताव, नारद मुनींचा प्रस्ताव योग्य वाटला नाही. मग त्यांनी बोलून दाखवला नाही, परंतु मनामध्ये त्यांना तो प्रस्ताव योग्य वाटला नाही. मग कृष्ण तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्माच्या रूपात आहेतच. मग कृष्ण पण हे जाणतात की यादवगणांना हे प्रस्ताव योग्य वाटत नाही राजसूय यज्ञाचा आणि त्यांना तर युद्धासाठी जायचं आहे. पण आता कृष्ण स्वतः कुठला निर्णय सांगत नाहीत किंवा स्वतः कुठला निर्णय बाकींच्यावर लादत नाहीत. भगवान फार एकदम चालाक आहेत म्हणू शकतो. कारण जर कृष्णाने जर निर्णय दिला तर कृष्णावर मग काही यादवगण नाराज होतील ना, की कृष्ण म्हणले राजसूय यज्ञामध्ये आपण जाणं योग्य असं म्हणलं तर मग यादवगणांना वाटेल की कृष्ण पहा पांडवांच्या प्रती फार पक्षपातपणा करतात आणि पांडवांकडे लगेच चाललेले आहेत आणि राजाला मुक्त करायचं नंतर म्हणालेत. मग अशा पद्धतीने ते म्हणतील म्हणून कृष्ण काय करतात, फार चाणाक्ष पद्धतीने उद्धवजींना बोलतात की हे उद्धव, की तू जो आहेस तू यादवांमध्ये सर्वात बुद्धिमान आहेस आणि खरोखर यादव गणांसाठी तू एक नेत्रप्रमाणे आहे. जसं डोळ्यांच्याद्वारे आपण ज्ञान प्राप्त करतो काय आपल्या समोर आहे ते, तर तू यादवांचा एक नेत्र असल्याप्रमाणे आहेस आणि तू फार बुद्धिमान आहेस. आणि त्यामुळे ह्या परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे हे तूच सांग आणि तू जे काही निर्णय देशील ते आम्ही सर्वजण मान्य करू. अशा पद्धतीने उद्धवजींना कृष्ण म्हणतात. मग आता उद्धवजींना पण माहीत होतं कृष्णांचा काय भाव आहे किंवा काय उद्देश आहे. मग उद्धवजी कृष्णांना प्रणाम करून, यादवांना प्रणाम करून मग बोलू लागतात की आपण काय केलं पाहिजे. मग नारद मुनी पण तिथं आहेत. ते जो राजा आला होता निरोप घेऊन तोही तिथं होता. बाकी यादवगण आहेत आणि आता उद्धवजी बोलू लागतात. तर उद्धवजी म्हणतात, आता मी श्लोकाचा अर्थ वाचतो. उद्धवजी कृष्णांना म्हणतात, नारद ऋषींनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपल्या आतेभावाची राजसूय यज्ञ संपन्न करण्याची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी त्याला सहाय्य केले पाहिजे आणि त्याच वेळी तुम्हाला शरण आलेल्या राजांचे रक्षणही केले पाहिजे. तर उद्धवजी पण पहिल्यांदा काय सांगतात, आपण दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे असं म्हणतात. कारण पांडवगण तुमचे आतेभाऊ आहेत आणि ते राजसूय यज्ञ करण्याची म्हणजे तयारी करत आहेत, तर त्यांना सहाय्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. मग त्यांना सहाय्य आपण केलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला शरण आलेल्या राजांचं रक्षण पण केलं पाहिजे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी आपण केल्या पाहिजे असं सुरुवातीला म्हणतात. पुढे म्हणतात, मग पुढे ते सांगतात की ह्या दोन्ही गोष्टी आपण एकत्रपणे कसं करू शकतो. तर मग उद्धवजी म्हणतात की राजसूय यज्ञ करण्यासाठी जो कोणी राजसूय यज्ञ करत आहे तर त्याच्यामध्ये प्रमुख अट असते की त्यांनी सर्व जगातील राजांना एकतर आपल्या अधीन बनवलं पाहिजे, म्हणजे त्यांनी स्वतः अधीनत्व स्वीकारलं पाहिजे, अन्यथा त्यांना पराभूत करून त्यांना आपलं अधीन बनवलं पाहिजे.
मग सर्वजण त्याच्या अधीन झाले तरच तो राजसूय करू शकतो आणि मग तो सम्राट पद किंवा चक्रवर्ती राजा बनू शकतो. मग हे अट पूर्ण झाल्याशिवाय युधिष्ठिर महाराज राजसूय करू शकणार नाहीत. आणि मग जगातल्या राजामध्ये जरासंध ही एक राजा आहे. मग युधिष्ठिर महाराजांना जरासंधाला पण हरवलं पाहिजे, त्याशिवाय तो राजसूय ते करू शकणार नाहीत. आणि म्हणून मग ते म्हणतात की हे कृष्ण, माझी इच्छा अशी आहे की आपण काय करायचं की त्या राजसूय पूर्ण करण्यासाठी पहिला जरासंधाला सोबत आपण युद्ध करून त्याला पराभूत करू. पण तो पुढे आणि म्हणतात की जरासंधाच्या सोबत आपण सैन्य घेऊन युद्ध करणं हे योग्य होणार नाही. का? तर जरासंधाकडे 100 अक्षौणी सेना आहे. विचार करा किती मोठी सेना आहे. आपल्या महाभारताच्या युद्धामध्ये फक्त 18 अक्षौणी सेना होती. महाभारताचं युद्ध एवढं मोठं झालं आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये किती सेना होती? दोन्ही पक्षाशी मिळून 18 अक्षौणी सेना. परंतु ह्या ठिकाणी एकट्या जरासंधाकडे 100 अक्षौणी सेना होती. मग उद्धवजी म्हणतात की आपण जर सैन्य घेऊन त्याच्याशी लढण्यासाठी गेलो तर त्याच्यासोबत विजय प्राप्त करणं हे फार कठीण होऊन जाईल आणि त्याचबरोबर फार मोठी मनुष्यहानी पण होईल. तर त्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे की त्याच्यासोबत द्वंद्व युद्ध करून त्याला पराभूत केलं पाहिजे. द्वंद्व युद्ध म्हणजे काय? द्वंद्व ह्या शब्दाचा अर्थ की दोघांनीच युद्ध करायचं. मग जरासंध आणि त्याच्यासोबत कोणतरी एक व्यक्ती युद्ध करेल आणि त्या दोघांच्या मध्ये युद्ध करून जरासंध आपण पराभूत करायचं. परंतु पुढे आणि उद्धवजी म्हणतात परंतु जरासंधाच्या सोबत युद्ध करण्यासाठी कोणीही सक्षम नाहीये. का? कारण जरासंधाच्याकडे 10,000 हत्तींचं बल आहे. त्याला पराभूत करणं कोणालाही शक्य नाही. त्याला पराभूत करण्यासाठी फक्त एकच व्यक्ती सक्षम आहे. तो म्हणजे कोण? पांडवांपैकी जे भीम आहेत, भीमसेन, ते फक्त काय करू शकतात? जरासंधाला पराभूत करू शकतात. तर म्हणून हे कृष्ण, माझी इच्छा आहे, माझा एक उपदेश किंवा माझा एक विचार आहे, तो म्हणजे काय की तुम्ही आणि भीमसेननी जरासंधाकडे जावं आणि त्याला द्वंद्व युद्धाची मागणी करावी. आपण सेना घेऊन जायचं नाही युद्धासाठी, तर द्वंद्व युद्धाची मागणी करावी आणि भीमानी आणि जरासंधाने द्वंद्व युद्ध करावं आणि तुम्ही त्यांच्या भीमासोबत असल्यामुळे तुमच्या कृपेने भीम नक्कीच काय करेल? जरासंधाचा वध करेल. मग काय झालं? एकाच कार्यामध्ये हे दोन्ही उद्देश साध्य झाले. मग भीमाच्या द्वारे, पांडवांच्या द्वारे जरासंधाचा वध केला जाईल, त्यामुळे राजे मुक्त होतील आणि त्याचबरोबर मग राजसूय करण्यासाठी जे काय अडथळा होता तो पण दूर होईल आणि राजसूय पण आपण करू शकू. तर अशा पद्धतीने उद्धवजी फार सुंदर असा एक मधला मार्ग काढतात. आणि हे ऐकून मग जे यादवगण आहे तिथले, जे सभागृहामधले, ते फार आनंदित होतात की फार सुंदर हा एक म्हणजे उपाय आहे या गोष्टीवर. आणि सर्वजण साधू साधू म्हणजे साधू म्हणजे फार छान असं म्हणत उद्धवजींनी जे उपदेश दिलेला आहे किंवा जे काही मार्ग सांगितलेला आहे त्याची स्तुती करू लागतात. आणि कृष्ण पण त्याला स्वीकारतात. परंतु जे तरुण यादव होते त्यांना मात्र हा प्रस्ताव पुन्हा आवडत नाही. का? कारण त्यांना युद्ध करायचं होतं. कोणाला? तरुण म्हणजे जे अनिरुद्ध आहेत, प्रद्युम्न आहेत, तर हे तरुण यादव आहेत, त्यांचं रक्त अजून गरम आहे म्हणू शकतो आपण. आणि त्यांना तर आता युद्ध करण्याची फार सुंदर संधी मिळाली होती जरासंध आणि त्याच्या सैन्यासोबत. परंतु हे आता उद्धवजी काय म्हणतायत की द्वंद्व युद्ध करायचं, म्हणजे नुसता भीमसेन जातील आणि युद्ध करतील जरासंधाशी आणि त्याला पराभूत करतील, म्हणजे आता युद्ध करण्याची संधी मिळणारच नाही. तर अशापर्यंत त्यांना ते योग्य वाटत नाही. परंतु आता काय करायचं? सर्व यादवगणांनी ते मान्य केलं, कृष्णाने पण मान्य केलं. मग अशा पद्धतीने जेव्हा सर्व मान्य होतात तर लगेच तयारी सुरू होते. आणि त्यावेळेला आणखीन एक सांगतात उद्धवजी, ज्या कृष्णानं म्हणतात की मी हे पण ऐकलेलं आहे की जेव्हा तुम्ही म्हणजे ते जे राजा आहेत ज्यांना जरासंधाने बंदी बनवलेलं आहे, तर त्या राजांच्या ज्या पत्नी आहेत त्या पत्न्यांची पण तुमच्या म्हणजे आपल्या यादवगणांना विशेष काय मिळेल? आशीर्वाद मिळेल ह्या कार्यामुळे, असं म्हणतात. का म्हणतात? कारण त्या पत्न्यांना पण पूर्ण विश्वास होता त्या राजांच्या की ह्या जरासंधाच्या बंदीतून आपले जे पती आहेत त्यांना फक्त कृष्णच मुक्त करू शकतात. आणि त्यामुळे हे कृष्ण तुम्ही भीमसेनला घेऊन जाऊन जरासंधाचा वध करून त्यांना सर्वांना मुक्त करावं. आणि तर सांगितलं आचार्य सांगतात की त्या ज्या राण्या होत्या, त्या राजांच्या पत्न्या, तर त्या त्यांच्या राज्यामध्ये होत्या, परंतु त्या फार दुःखी होत्या कारण त्यांच्या राजांना, त्यांच्या पतींना जरासंधाने पकडून नेलं होतं. मग त्या नेहमी रुदन करत असायच्या किंवा दुःखी असायच्या आणि त्या दुःखामध्ये भगवान श्रीकृष्णांना स्मरण करून त्यांना नेहमी त्या प्रार्थना करत असत होत्या. आणि त्यावेळेला जेव्हा त्यांची मुलं
म्हणजे त्या राजांची किंवा राण्यांची मुलं रडू लागायचे, तर त्यावर त्या राण्या त्या मुलांचं सांत्वना कसं करायच्या, तर त्या म्हणायच्या की हे मुलांनो रडू नका, जे श्रीकृष्ण आहेत ते श्रीकृष्ण काय करतील, लवकरच जरासंधाला पराभूत करून त्याचा वध करून तुमच्या वडिलांना काय करतील, त्याच्या बंदिवासातून मुक्त करतील आणि तुमचे वडील तुम्हाला लवकरच भेटतील. अशा पद्धतीने त्या राण्या त्यांच्या मुलांना सांत्वना करायच्या. आणि त्याचं स्मरण करून उद्धवजी कृष्णाला म्हणतात की म्हणून हे कृष्ण आपण काय केलं पाहिजे, त्या राजांना अशा पद्धतीने मुक्त करून त्या राण्यांच्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे, असं पण उद्धवजी त्यांना म्हणतात. मग हे सर्व ऐकल्यानंतर सर्वजण प्रसन्न झाले. मग कृष्ण काय करतात, लगेच आपले जे दारुक आहे, रथाचा जो सारथी आहेत किंवा आणखीन जे सेवक आहेत, प्रमुख योद्धे आहेत, त्यांना काय करतात, आज्ञा देतात. कोणती आज्ञा देतात, की आपण आता पहिला इंद्रप्रस्थकर प्रस्थान करायचं. कारण राजसूय म्हणजे जर जरासंधला मारण्यासाठी जायचं आहे तर पहिला त्यांना इंद्रप्रस्थ म्हणजे पांडवांना जाऊन भेटलं पाहिजे आणि पांडवांच्याकडून मग भीमला घेऊन मग जरासंधला मारण्यासाठी जायचं आहे. मग हे सर्व नियोजन आहे. मग त्यामुळे आता कृष्ण काय करतात, आता इंद्रप्रस्थकडे जाण्यासाठी तयारी करू लागतात आणि तिथून मग जरासंधला मारण्यासाठी ते जाणार आहेत. मग अशा पद्धतीने हे सर्व नियोजन होतं आणि सर्व बाकीच्या तयारी पण सुरू होतात. तर ठीक आहे, आपला वेळ पूर्ण झाला आहे, तर आपण इथं थांबूया आणि उद्या मग आपण पाहू की आता पुढं काय प्रसंग होतात. तर पहा, हे जे आपण प्रसंग चर्चा करत आहोत याच्यामध्ये थोडं आपल्याला आपण जादाच म्हणजे विस्तारितपणे चर्चा करतो किंवा छोट्या छोट्या गोष्टी पण जादा विस्तारितपणे सांगतो असं वाटेल, परंतु हे सर्व चर्चा करण्याचा उद्देश काय आहे की आता आपण सिक्वेन्सने कथा श्रवण करत आहोत आणि भगवंत मग कोणकोणत्या लीला करत आहेत आणि त्या लीलेमध्ये काय काय वेगवेगळे म्हणजे प्रसंग होत आहेत ते फार विस्तारितपणे आपण श्रवण करण्याची आपल्याला संधी मिळत आहे. आणि त्याच्यामुळे खरोखरच आपल्याला भगवंतांची ज्या लीला आहेत ते तत्वता जाणण्यासाठी मदत होणार आहे की भगवंत मग कोणतेही जे कार्य करतात ते का करतात, त्याच्यामागे काय उद्देश असतो, एकाच कार्यातून कसे वेगवेगळे उद्देश साध्य करतात, त्या उद्देश साध्य करण्यामध्ये पण आपल्या भक्तांची प्रसन्नता किंवा अधर्माचा नाश, हे सर्व गोष्टी कशा ते करत असतात. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला कळून येतील, न सांगता न स्पष्टीकरण देता कळून येतील. पण त्यासाठी फक्त काय, फक्त आपण जे काही प्रसंग चर्चा करत आहोत ते जरी आपण ऐकले असतील किंवा माहीत नसतील किंवा काहीतरी नवीनच काय सांगले असं वाटत, तरी पण आपण ते प्रसंग जे येईल सिक्वेन्समध्ये ते आपण श्रद्धेने ऐकत राहावा. खरोखर आपल्याला भगवंतांचे जे अवतार कार्य आहे ते कसं एकदम दिव्य आहे आणि त्यांची कार्य कशी तत्वता वेगळ्या पद्धतीने भगवंत करतात त्याचं सर्व आपल्याला गोष्टी समजून येतील किंवा ज्ञान समजून येईल. आणि त्यामुळे आपण हे चर्चा करत आहोत एक एक प्रसंग पुढचे. त्यामुळे आपण जे भक्त आहेत गंभीरतेने आणि श्रद्धेने ऐकत आहेत त्यांना खरोखर या सर्वाचा अनुभव काही कालावधीमध्ये निश्चित येईल. तर ठीक आहे, आपण असंच चर्चा पुढं आणि करत राहू. श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. नमस्ते नर सिंहाय, नमस्ते नर सिंहाय, प्रह्लाद नाद दायिने, प्रह्लाद नाद दायिने, कशीपुर्वक्षः, हिरण्यकशिपुर्वक्षः, शीलटङ्कनकालये, शीलटङ्कनकालये, इतो न सिंगापर तो न सिंगाय, तो न सिंगा, तो न सिंगा, ततो यतो यमित तो न सिंगा, ततो यतो यमित तो न सिंगा, बहिर्न सिंगारुद येन सिंगा, बहिर्न सिंगा रुद येन सिंगा, नर सिंगमदीं शरणं प्रपदे, नर सिंगमदीं शरणं प्रपदे, तव
कर कमल भरे नाका अद्भुत श्रृंगार दलित हिरण्यकशिपु तनुभृंगा विश्वदूता हरि रूपा जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे तव कर कमल भरे नाका अद्भुत श्रृंगार दलित हिरण्यकशिपु तनुभृंगा केशवदूता नरहरि रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे केशवदूता नरहरि रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय विघ्न विनाशक नृसिंहदेव विघ्न विनाशक नृसिंहदेव जय प्रहलाद महाराज प्रहलाद महाराज प्रहलाद महाराज जय प्रहलाद महाराज प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद 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 नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। भक्ति विघ्न विनाशक भक्त वत्सल श्री नरसिंह भगवान की जय। भक्त राशि प्रहलाद महाराज की जय। शील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। हरे कृष्ण।